भाई कोकणवासियांचा राखडी आता कोकणामध्ये 2 सण मोठ्या प्रमाणामध्ये साजरे केले जातात. एक शिमगा उत्सव आणि गणपती उत्सव. हे 2 सण आले की कोकणातील ठाणे, पुणे, मुंबई सोडून द्या, पण मिलिटरीचे जवान देखील त्यांचे पाय देखील कोकणाकडे वळलेले आपल्याला पाहायला मिळतात. आज लाखो आमचे कोकणवासी हे मुंबईकडे येत आहेत. गाड्या यायला चालू झाल्या, सुरू झाल्या आहेत. अधिक ट्रेन सुटत आहेत, अधिक बसेस सुटत आहेत आणि जे लाखो भक्त येत आहेत शिमगोत्सवासाठी. आमच्या प्रत्येक गावच्या ग्रामदेवतेच्या पालख्या मध्ये बसून ग्रामदेवता बाहेर पडत आहेत खेळण्यासाठी. मी देखील काल त्याचा आनंद लुटला, आपण पाहिला असाल. आणि म्हणून या शिमगोत्सवासाठी आपल्या देवीच्या पालखीला खान घालून पालखी नाचवण्यासाठी, आपल्या देवीचं दर्शन घेण्यासाठी जे लाखो भक्त येत आहेत त्या सगळ्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्या कोकणवासियांना खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं मनापासून इथे स्वागत करतो. सगळ्यांचा आभार मानतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि असंच उत्सव हा कोकणामध्ये वर्षानुवर्ष चालावा अशी आई भावांच्या ती प्रार्थना करतो. तुम्ही जसं ऐकताय तसं मी देखील ऐकतो आहे. अजून काही निर्णय झालेला नाही आणि मग निर्णय झाला तर तुम्हाला आम्ही कळवू. तुम्ही बोलून घेणार का? नाही, मी आज कसं बोलू त्याच्यावरती. त्या विषयात मी आज न बोलणं चांगलं आहे. त्यांची इच्छा असेल तर निश्चितपणे स्वागत करेन मी तर पायखड्या घालीन ना, काय पण अडचण आहे. बिलकुल कसली अडचण नाही मला येणार असेल तर. पण त्यांना विचारून घ्या तुम्ही, त्यांना विचारून घ्या. आपण नाही नुसते 7 गावच नाही तर आपण पाहतोय, आता देखील पाहतोय आपण हजारो लोकांनी प्रवेश केला आहे आता सकाळपासून. आपण साक्षीदार आहात. हा उद्धव ठाकरेला सनसनी लाफा आहे ना. उभाटाचे सगळेच लोक आता उद्धवजींना सोडत आहेत. तर उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. फक्त तोंडसुख ज्याला म्हणतो आपण कोकणामध्ये, तर तोंडसुख उद्धव ठाकरेंनी केलं आहे. वाघे माप एकनाथ शिंदेवरती बोलायचं, वाघे माप अमित शहांवरती बोलायचं, वाघे माप पंतप्रधानांच्यावरती बोलायचं. म्हणजे मी किती मोठा आहे. स्वतःचं कर्तृत्वहीन असलेली माणसं फक्त इतरांच्यावरती बोट दाखवायचं काम करत आहेत. शिल्लक झालेली 3-4 बोटं स्वतःकडे असतात, याचं भान उद्धव ठाकरेंना नाही हे मला सांगायला हवं आहे. आणि म्हणून आज कोकणामध्ये देखील महाराष्ट्रामधून अनेक लोक आज एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावरती प्रवेश करत आहेत. हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. भविष्यामध्ये हम 2 हमारे 3 एवढंच फक्त उद्धव ठाकरेंकडे पाहायला मिळेल. मातोश्रीमध्ये कोण शिल्लक घालणार नाही. मुख्यमंत्री असताना बऱ्याचशा योजना घेतल्या होत्या. त्यातल्या ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या आता सध्या तरी हे बघा, शेवटी बजेट डोळ्यासमोर ठेवून सगळ्या योजना चालू करायला लागतात. अंतरून बघूनच पाय बसायला लागतो. आज आपण लाडक्या बहिणीचं बजेट पाहिलं तर 30,000 कोटीपेक्षा जास्त आहे. ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपल्याला विकासाची वाटचाल करून घ्यायला लागते ना. आणि एक जर लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी 10 योजना पण चालू करता येतील की. सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही, ही याची उद्धव ठाकरेंना माहिती नाही. उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षामध्ये एखाद्या आमदाराच्या लेटरपॅडवर सही केली आहे का? सही व तुला 5 कोटी दिले, 2 कोटी दिले, 5 लाख दिले, नाही ना. त्या उद्धव ठाकरेंना बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही हो, काही अधिकार नाही बिलकुल. नाही, मी भैयाजींच्या मताशी सहमत नाही. मराठी माणसाच्या न्यायासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना जन्म दिला. आणि आज मराठी माणूस जो ताठ म्हणून जगतो आहे तो फक्त शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे जगतो आहे. आज देशाचे पंतप्रधान यांनी मराठीला राज्यभाषेचा दर्जा दिला आहे. असं असताना तुम्ही जा ना कर्नाटकमध्ये जा आणि मराठीमध्ये बोलून दाखवा. जा कर्नाटकमध्ये, तुम्ही हिंदीमध्ये बोलून दाखवा. नाही तुमची हिंमत होत. मग मुंबईमध्ये का? मुंबई महाराष्ट्राची नाही का? मुंबई मराठी माणसाची नाही का? आणि ज्यावेळेला आता महाराष्ट्रानं कायदा केला आहे की महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा ही आलीच पाहिजे, त्या कायद्याच्या विरोधामध्ये बोलण्याचा अधिकार भैयाजींना नाही, कोणालाच नाही.
तो त्यांच्या मताशी मी बिलकुल सहमत नाही. बहिणींना मिळालेला नाही. यावरून आज अजित पवारांना प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणतात की आम्ही जाहीरनाम्यात असं कुठेही म्हटलं नाही की 21 रुपये देऊ. नाही, विषय असा आहे, लाडक्या बहिणीला जी मदत द्यायची आहे ते त्याने आम्ही देणार नाही असं कधी म्हटलं नाही. आता ते किती द्यायचे आहेत हे उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं होतं. आम्ही 2,500 देऊ, आम्ही 3,000 देऊ. लाडकी बहिणी योजना आता दिल्लीमध्ये ते म्हणतात आम्ही देऊ, पण ते देत आहेत ना. जो शब्द दिला होता याच्या आधी तो पाळण्याचं काम शासनाकडून होत आहे आणि त्याची बजेटची प्रोव्हिजन झाली. या महिन्यामध्ये पैसे पण जमा झाले. उद्धव ठाकरेंना म्हणा थोडा अभ्यास करून घ्या. तुमच्या आसपास वकील पण आहेत, त्या वकिलाचं ज्ञान किती आम्हाला सांगायचं नाही, तर त्यांचा थोडासा अनुभव घ्या तुम्ही, जे तुम्हाला कळेल. फक्त एकनाथ शिंदेभोवती बोलायचं, अमित शहा साहेबांच्यावरती बोलायचं, देशाच्या पंतप्रधानांवरती बोलायचं, म्हणजे माझी उंची किती मोठी आहे ही महाराष्ट्राला दाखवायची, खोटा आभास निर्माण करून. याच्या व्यतिरिक्त उद्धव ठाकरेंना कुठलाही धंदा आता नाही. भाई अर्थसंकल्प सादर झाला, त्या अर्थसंकल्पावरती उद्धव ठाकरे यांनी टीका करताना म्हटलं की घोषणा भारी आहे. हे बघा, एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, उद्धव ठाकरेंना टीका करण्याचंच काम फक्त शिल्लक आहे आता, आणि ते भविष्यामध्ये सत्तेत कधीच येणार नाही. त्यांना आता त्यांनी जे केलं आहे त्या कर्माची फळं त्यांना भोगायला लागतील. आणि टीका करणं हे एक कलमी कार्यक्रमच त्यांच्याकडे असेल, दुसरा त्यांच्याकडे विषय कधीच नसेल, कुठला नसेल. फक्त उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट सांगतील का, 2.5 वर्ष ते मुख्यमंत्री असताना त्यांनी विकास कामासाठी किती निधी दिला, उद्धव ठाकरे सांगू शकतील का? नाही सांगू शकणार. ज्या उद्धव ठाकरेंना ग्रामपंचायतचा अभ्यास नाही ते बजेट काय सांगू शकतात हो? आता त्यांना माहिती नाही शिवसेनेला एवढे पैसे मिळाले, भाजपला एवढे मिळाले, राष्ट्रवादीला एवढे मिळाले, असं नसतं. बजेट हा संबंध शेवटच्या महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसासाठी असतं. आणि जी खाती जी असतात, आता उदाहरण तर घ्यायचं तर बांधकाम खातं मोठं असतं, त्याला 288 आमदारांना पैसे द्यायला लागतात, त्याला मोठं बजेट द्यायला लागेल. ग्रामविकास खातं हे 288 आमदारांना निधी द्यायला लागतो, अर्थात बजेट जास्त असेल तर ते पक्षाचं नसतं, त्या खात्याच्या माध्यमातून किती विकास केला जातो. आता समाज कल्याण खातं निधी अधिक द्यायला लागतो. तर उद्धव ठाकरेंना याचा काही अभ्यास नाही, आणि म्हणून फक्त तोंडाची वाफ घालवायची, बडबड करायची, टीका करायची, याच्यापर्यंत सध्या त्यांना धंदा कुठलाच नाही. आणि परमेश्वराला मी प्रार्थना करतो अशाच पद्धतीने त्यांचा धंदा चालू देत. टीका करण्यासाठी कायमचं त्यांना असंच बसू देत. भविष्यामध्ये उद्धव ठाकरे सत्तेमध्ये येण्याचं स्वप्न कधीच बघू शकत नाही, हे वास्तव आहे. भाई आज देखील पक्षप्रवेश झाला मोठ्या संख्येनं. निवडणुकीच्या अगोदर देखील काही पक्षप्रवेश बघायला मिळत होते, मात्र आता सध्या अशी परिस्थिती झाली की पक्षप्रवेशाची संख्या आणि येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसते. कसं बघता येणार? नाही, मी आपल्याला सांगितलं मगाशी की आता उभाटाला सगळे कंटाळलेत. उद्धव ठाकरेंची जी पोपटपंची आहे फक्त टीका करणं, यालाही लोक कंटाळलेत. 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना ते विकास कामासाठी वांजोटे ठरले, वांजोटे, कुठलाही विकास केला नाही. आणि म्हणून आज खरं चित्र काय आहे उद्धव ठाकरेबाबत ते लोकांना कळलं की या माणसाने बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे, बाळासाहेबांच्या विचाराशी व्यभिचार केलेला आहे, बाळासाहेबांच्या विचारांना काळिमा फासलेला आहे, आणि काँग्रेससोबत जाऊन सोनिया गांधीचे पाय चाटून बाळासाहेबांचा जो स्वाभिमान होता तो स्वाभिमान घाण ठेवलेला आहे. हे आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला कळलेलं आहे. आणि म्हणूनच हा बाळासाहेबांचा विचाराचा वारसदार नाही ह्याच्यावरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे. त्यामुळं सगळ्यांनीच त्यांच्यावर आता पाठ फिरवलेली आहे आणि एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य करून सगळेजण आता प्रवेश करत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.